नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आज मी हा व्हिडिओ मुद्दाम करायला काही गोष्टी आपल्याला सांगायला आलोय आणि मुद्दाम एक वेगळा व्हिडिओ वेगळ्या वेळेत आपल्या समोर घेऊन आलोय. यात मला माहिती द्यायची आहे आणि काही अपडेट्स आपल्याला करायचे आहेत. आता या येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये बऱ्याच लोकांच्या मुलाखती आपल्याला घ्यायच्या आहेत. त्या मुलाखतीच्या सुरुवातीचा टप्पा म्हणून आपण छत्रपती संभाजीनगरमधील AIMIMचे खासदार इम्तियाज जलील यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. म्हणजे अॅनालायझरच्या व्यासपीठावरती AIMIMचा खासदार बघून अनेकांना आश्चर्य वाटू शकतं. ते वाटू नये. हा नॉर्मल प्रोसेसचा एक भाग आहे आणि तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. काय मत आहेत, मनात काय आहे, विष आहे, प्रेम आहे, राजकारण आहे, हे समजून घेतलं पाहिजे आणि ते समजून घेण्यासाठीचाच हा आपला प्रयत्न आहे. त्यामुळं इम्तियाज जलील यांच्या सोबत तर आपण गप्पा मारणारच आहोत, पण अन्य काही लोकांच्या सोबत सुद्धा बोलणार आहोत. म्हणजे आपल्या विचारधारेशी सुसंगत असलेल्या माणसांशी मारलेल्या गप्पा या अनेकांना भावतात. पण आपल्या विचारधारेशी विसंगत असलेल्या माणसांशी मारलेल्या गप्पा अनेकांना कदाचित रुचणार नाहीत. म्हणून हा खुलासा करायला आलोय की भविष्यात उद्या अनेकांच्या मुलाखती अॅनालायझरच्या प्लॅटफॉर्मवर येतील. त्यांचे विचार, त्यांचे विकार, त्यांची भावना या सगळ्या गोष्टी समजाव्या यासाठीच या मुलाखतीचा प्रपंच असणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, अॅनालायझर हे नाव आपण घेऊन येतो आहोत तर अनेकांना आपल्या आपल्या बाबी मांडण्याची संधी मिळायला हवी. म्हणजे खरं काय ते, त्यांच्या मनात काय ते आपल्यालाही कळायला हवं, यासाठी हा प्रपंच आपण करणार आहोत. दुसरा महत्वाचा मुद्दा, अनेकांनी मला तो प्रश्न विचारलाय की श्रीकांत उमरीकरांचा आत्ता ज्या वेळेत व्हिडिओ पडतोय त्या वेळेमध्ये व्हिडिओ का पडत नाहीये अॅनालायझरवरती. तर त्याचं कारण सोपं असं आहे, श्रीकांत उमरीकरांच्यासाठी अॅनालायझर लोकनीती या नावाने आपण सॉफ्ट विषयाचं एक स्वतंत्र चॅनल सुरू केलेलं आहे. मध्ये आपलं चॅनल हॅक झालं. अॅनालायझर न्यूज आणि अॅनालायझर हिंदी दोन्ही चॅनल हॅक झाली आणि त्यानंतर आपण डिवाइनवरती व्हिडिओ करायला सुरुवात केली. डिवाइनला त्या टप्प्यात बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला. पुन्हा त्याच्या सबस्क्रायबरचा वेग मंदावला. एक पर्यायी साधन आपल्या हातामध्ये वेगवेगळी असणं आवश्यक आहे. म्हणून अॅनालायझर डिवाइन यालाही आपण पुन्हा सुरू केलंय. त्याला कृपया सबस्क्राईब करा, ही माझी विनंती आहे. एक चांगलं सशक्त माध्यम ते उभं राहणार आहे आणि अॅनालायझर डिवाइन हीच आपल्या विचारधारेची पताका खांद्यावर घेऊन जाणारं चॅनल असणार आहे. आत्ता त्याला मी 1,00,000 सबस्क्रायबर होईपर्यंत एक व्हिडिओच्या पर्यंत मर्यादित ठेवतोय. त्याच्यामुळं त्या चॅनलला आपण अधिकाधिक लवकर 1,00,000पर्यंत घेऊन जावं. आता 54-55 पर्यंत गेलाय. वेग जरासा चॅनल रिकव्हर झाल्यापासून मंदावलाय, तो मंदावू नये याची काळजी आपण घ्यावी, ही माझी विनंती आहे. त्यामुळे अॅनालायझर डिवाइन आहे आणि अॅनालायझर लोकनीती हे सॉफ्ट विषयांना घेऊन उमरीकरांच्यासाठी आणि त्यासोबत माझेही काही व्हिडिओ परत येणार आहेत त्यासाठी आपण ते एक स्वतंत्र चॅनल सुरू केलेलं आहे. तर तिथे उमरीकर इथे नाहीत म्हणून उमरीकरांचं माझं जमत नाही, मग मराठी माणसांना हा शापच आहे, मतभेद होतात, असलं काही समजायचं कारण नाहीये. तेही अॅनालायझरचं व्यासपीठ आहे, हेही अॅनालायझरचं व्यासपीठ आहे. मधून माझ्या अनुपस्थितीत आवश्यक पडलेल्या सगळ्या व्हिडिओना पूर्ण करण्यासाठी श्रीकांत उमरीकर असतात. ते पुढेही असत राहतील. ते अॅनालायझरचा पार्ट आहेत, भाग आहेत, हे लक्षात घ्या. गैरसमज नकोत व्हायला म्हणून हा एक खुलासा करतोय. आणि भविष्यात उद्या अनेकांच्या राजकीय मुलाखती या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला दिसतील, पाहता येतील. आपली मतं बनवणं अधिकाधिक सोयीचं होईल. त्यासाठीच मी अगोदर सांगूनच आपल्याला हे मुलाखती लावतोय. आपल्या कमेंट्स आणि आपली मतं या व्हिडिओच्या खाली नक्की यावीत, एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद.